होय, आता बहुतेक कमळीला परीक्षेला बसता येणार नाही. अहो असं कसं? नाही नाही, हे लय चुकीचं आहे, नाही चालणार. तुम्ही या, मी बघतो. हे लय चुकीचं आहे, असं नाही चालणार. ऋषी भाऊ, हॅलो, हां बंड्या बोल. काय? अरे असं कसं करू शकतात ते? मग काय सांगालो ऋषी भाऊ, काय करू मला काय बी कळना, म्हणून तुम्हाला मी फोन केला. ऋषी भाऊ तुम्ही लवकरात लवकर इकडे या, नाहीतरी माकडं कमळीला कॉलेजच्या बाहेर काढतील हो. मी ऋषी, प्रॉमिस मी तू कमळीला कुठलीही मदत करणार नाहीस. तुला माझी शपथ आहे ऋषी. आय एम सॉरी बंड्या, मी तर काही नाही करू शकत. कमळीलाच काहीतरी करून येत ना बाहेर यावं लागेल. बंड्या प्लीज प्लीज, आय एम रिअली सॉरी. बघ कमळी खोटी नाही आहे, मला तिच्यावर विश्वास आहे. तिच्याबरोबर अन्याय नाही होणार. बाय. ऋषी भाऊ, ऋषी भाऊ कमळीला असं एकटं कसं सोडू शकतात? मुलांनो जरा इथे लक्ष द्या. मी तुमच्या पेपरमध्ये येऊन इंटरप्ट केलेला आहे, पण मला सांगा की या ज्या चीट आहेत ते कुणाच्या आहेत? आम्हाला त्या कमळीकडे सापडलेल्या आहेत. नाही नाही मॅडम, ही अनिकाचीच कॉपी आहे. तीच इथं बसून कॉपी करत होती. कमळीने तिला कॉपी करताना पकडले. सर नाही, ही निंगी आहे, ही कमळीची बेस्टी आहे. मग ही ऑब्व्हियसली ती तिचीच साईड घेणार ना, है ना? हो बेटा, निंगी तू गप्प बसायचा. मुलांनो, तुम्ही सांगा या चिट्स कुणाच्या आहेत? हा बोला. सर चालं ना, या चिट्स कमळीच्याच आहेत असा पुरावा सुद्धा सापडलेला आहे. नाही, हे सगळं साप खोटं आहे. खोटं आहे? सिद्ध कर. अनिका खोटं बोलते, कमळीने तिला रंग्यात पकडले. हो सर, अनिका सप्लिमेंट मधूनच पेपर लिहित होती. हो मॅडम, अनिकाच कॉपी करत होती. अनिका खोटं बोलतेय. अनिकाच कॉपी करत होती. अनिकानेच कॉपी केली होती. हो सर, अनिकाने कॉपी केली. झालं सिद्ध? कॉप्या अनिकानंच केल्यात. सर प्लीज आता तुम्ही कारवाई करा याच्यावर. एक मिनिट सर, एक मिनिट. सर इथली सगळीच मुलं आहेत ना, ती नेहमी कमळीच्या दबावाखाली असतात. त्यामुळे त्यांनी तिच्या बाजूनेच उत्तर दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की आपण कमळीचा बेंच पाहिला तर काय हरकत आहे. म्हणजे तिच्या बेंच खाली सुद्धा आपल्याला चीट सापडतील जर तिने कॉपी केली असेल तर. ठीक आहे, करा की, बिंदास करा. बरं. हाच आहे कमळीचा बेंच. चल आपलं पटकन काम करून टाक.
थँक्यू. मला तिच्या मदतीला जायला हवं होतं का? की चुकलं माझं? नाही, मला जायला हवं होतं, पण आईला वाईट वाटलं असतं. नाही, ही लढाई कमळीची आहे आणि ती तिलाच लढायला हवी. कमळीला असं एकटं तर सोडू शकत नाही. तिला मदतीची गरज आहे. हॅलो अन्नपूर्णा आजी. थोड्या वेळापूर्वी सगळेजण अनिकाचं नाव घेत होते. या चिट्स अनिकाच्या आहेत असं म्हणत होते. आता बोला ना, मगाशी हिरिरीने जी मुलं बोलत होती त्यांनी आत्ता सांगावं की ह्या चिट्स कोणाच्या आहेत. नाही, मी स्वतः सांगायलो की नाही हे माझं नाही. मी असलं काय बी केलेलं नाही. याचा माझ्याशी काय संबंध बी नाही. हो, मग तुझ्या बेंचच्या खाली एवढ्या चिट्स कुठून आल्या? देवाने ठेवल्या की काय? नाही तर तू बोलशील की माझ्या अनिकानेच ठेवल्या आहेत, बरोबर ना? मला नाही माहित कशा आल्या त्या. मी असलं काय बी केलेलं नाही एवढंच मी सांगतोय. अरे बाप. अरे प्रत्यक्षात जी मुलगी अन्नपूर्णा महाजन यांना फसवू शकते तर इतरांची काय कथा आहे? त्यामुळे कॉलेजमध्ये पहिले यायचं असेल तर तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस. मला पूर्ण खात्री आहे. सर, मी तर असं म्हणेन हिच्यावर कारवाई करा. कमळे, परिस्थिती तुझ्या विरुद्ध आहे, त्यामुळे तुझ्यावर कारवाई करावीच लागेल. मॅडम, आम्हाला तुझा पेपर जप्त करा. अहो पण मॅडम मी काय केलेलंच नाही तर तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं. अहो मी खरं सांगायला हे खोटं बोलायला नाही, आम्हाला घ्यायचंय. खरं तर कॉपी करणं हा गुन्हा आहे, बरोबर? आणि या गुन्ह्यासाठी खरं तर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करायला लागतो. फौजदारी गुन्हा होतो तो आणि त्याची शिक्षा सुद्धा असते. पण आपण काय करतोय? आपण पोलिसांपर्यंत जात नाही आहोत, कारण शेवटी विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये ह्याची काळजी घेतली जाते. पण एक मात्र खरं की यापुढे हिला कुठलाही पेपर देता येणार नाही. थांबा.